एक महत्त्वाची बातमी समोर येते। भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष यांची आता पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। सुभाष कासनगोट्टूवार यांची हकालपट्टी झाल्याची माहिती समोर येते। प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेली उमेदवारी यादी त्यांनी खरं तर बदलली होती आणि ती यादी बदलणं आता त्यांना चांगलंच भोवलंय। रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने तयार केलेली यादी बदलणं त्यांना महागात पडले। भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष कासनगोट्टूवार यांना पदावरून हटवल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरात दानवे विरुद्ध खैरे असा संघर्ष खरं तर पाहायला मिळण्याची शक्यता आहे। उमेदवार निवडताना दानवेंनी मला डावलले, अंबादास दानवे हे सगळं ठरवून करतायत असा थेट आरोप चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवेंवर लावलाय। हे ठरवून केलं, अंबादास करतो, बाकी कोणाचा संबंध नाही याच्यामध्ये। साहेबांना काही माहीत पण नाही। साहेब आपल्या मुंबई महापालिका इतके बिझी आहे आणि आम्ही त्यांना डिस्टर्ब करू शकत नाही। आता तुमची भूमिका काय? तुमची माझी भूमिका काय? मी त्या प्रभागात जाणारच नाही। मी जाणारच नाही। कशाला जाणार? मी जाणार नाही। माणिकराव कोकाटे सदनिका प्रकरणात जामीन अर्जावर सही करण्यासाठी माणिकराव कोकाटे न्यायालयात दाखल झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे। या जामिनासाठी कोकाटे रुग्णालयातून थेट न्यायालयात दाखल झाले। दृश्य आपण पाहतोय नाशिकमधली। या ठिकाणी जामिनासाठी कोकाटे रुग्णालयातून थेट न्यायालयात दाखल झाले आणि यावेळी खरं तर जामीन अर्जावर सही करण्यासाठी माणिकराव कोकाटे न्यायालयात दाखल झाल्याची हजर असल्याची माहिती समोर येते। काय बोलायचे ते माझ्या वकिलाशी बोला। पण आता तुम्हाला जामीन मिळालेला आहे, तुम्ही आता याच्यातून पण आलाय, रुग्णालयातून पण बाहेर आलाय। अरे मला आराम तर करू द्या। पण तुम्हाला असं वाटतंय की मला कशाला काय पाहिजे? मला काही पाहिजे नाही। धुळे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दुसरा उमेदवार बिनविरोध निवडून आला। प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती। ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। भारतीय जनता पक्षाच्या 2 उमेदवारांची आता बिनविरोध खरं तर धुळ्यात निवड झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे। प्रभाग क्रमांक 1 मधून उज्ज्वला रणजितराजे भोसले तर प्रभाग क्रमांक 6 मधून ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील या देखील बिनविरोध निवडून आल्यात। अर्ज छाननी दरम्यान विरोधी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानं त्या बिनविरोध निवडून आल्याची माहिती। धुळे महानगरपालिकेत अर्ज खरं तर छाननी दरम्यानच भारतीय जनता पक्षाचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं भारतीय जनता पक्षात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। आता जी निवडणूक झाली त्यासाठी माझ्या पत्नी प्रभाग क्रमांक 6 ब मधून फॉर्म भरला होता आणि त्या फॉर्मला एबी फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने मला दिलेला होता आणि त्यामुळे माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊ, आमदार अनुभैया अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष बाबा भामरे आणि जिल्हाध्यक्ष अंपळकर साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो। त्यांनी माझ्या पत्नीवर आणि माझ्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला आणि मला त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जायला सांगितलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।